व्हिडिओवर स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत ACF अधिकारी ऐश्वर्या शिंदे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर प्राथमिक कुठे आला तुमचं नेमकं? प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषद कर्जत. त्याच्यानंतर मी 10वीपर्यंत कन्या विद्यालय कर्जत येथे. 11वी 12वी मी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमधून झालं. मग 12वी नंतर मग करिअरचा जर विचार केला तर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 12वी नंतर मी केलं. आणि मग तुम्ही कधी ठरवलं की आपल्याला अधिकारी व्हायचं? ध्येय काय निश्चित केलं होतं? ध्येय मी ज्यावेळेस डिग्रीमध्ये होते त्यावेळेस माझं प्रशासकीय अधिकारी होण्याचं ध्येय निश्चित झालं. त्याच्या आधी मी 12वीमध्ये तर ठरवलं होतं की आपल्याला एकतर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं किंवा तुम्ही पण जर विचार केला तर मग डॉक्टर व्हायचं, असं 2 होते माझ्याकडे. पण मेडिकल फील्डमध्ये काही जाणं पॉसिबल नाही झालं, म्हणून मग मी ॲग्रिकल्चर ऑफिसर नाही, ॲग्रिकल्चरच्या ह्याच्यामध्ये जायचं. मग ज्यावेळेस ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये मी ॲडमिशन घेतलं, मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण एक प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो म्हणून. जर तुम्हाला जर करायचंच असेल सामाजिक सेवा किंवा स्वतःसाठी किंवा समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून खूप काही सारं काम करू शकतो, असं त्याच्यामुळे मी प्रशासकीय अधिकारी असं ठरवलं. कर्जत बाहेर शिकले तुमचा अनुभव काय होता नेमका? तुम्हाला शिक्षण इथं आपलं होतंच, पण इकडे गेलं सगळे नवीन स्टुडंट, नवीन वातावरण, त्यात तुम्ही कसं ॲडजस्ट कसं करता? कर्जतचा जर विचार केला तर कर्जत एक आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. कर्जतमध्ये शिक्षण पण खूप चांगलं मिळतं आणि मी 1ली ते 12वीपर्यंतचं एक पहिला, दुसरा, तिसरा या नंबरमध्ये, म्हणजे एक स्कॉलर स्टुडंट असं म्हणून मानलं जायचं. पण नंतर जेव्हा मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला प्रवेश केला तेव्हा मला असं जाणवलं की आपण खूप डबक्यात आहोत, याच्यापेक्षा पण खूप मोठी दुनिया आहे, मोठं जग आहे. आणि तिथे आपल्याला जर तग धरायचा असेल, तिथे आपल्याला स्वतःची ओळख जगाला करून द्यायची असेल, तर अशा वेळी आपल्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यावरती काम करून आपल्याला आणखी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं लागेल. मग तिथंच आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम तिथूनच सुरू झालं. आपण 10वीमध्ये किंवा 10वीमध्ये पर्यंत काही आपण जर पाहिलं तर क्रीडा वगैरे गोष्टी याकडे काही लक्ष दिलं जात नाही. म्हणजे अभ्यास आहे की अभ्यास एवढंच एक, आणि पहिल्यापासूनच घरच्यांचं पण तेच म्हणणं आणि आपल्या स्वतःवरती घरच्यांनी पण बिंबवलेलं असतं की आपण तेवढंच. मग तेव्हा मग डिग्रीमध्ये असताना मग थोडंफार क्रीडा याकडे थोडंफार खेळणं वगैरे सुरू झालं. कुठला स्पोर्ट खेळायचं? स्पोर्ट्समध्ये मला म्हटलं तर 2, एक बॅडमिंटन आणि एक व्हॉलीबॉल, ह्या 2 माझे आवडते खेळ आहेत. आणि अजून पण मी जेव्हा आम्ही आत्ता ट्रेनिंगमध्ये आहोत तिथे पण आम्ही ह्या 2 गोष्टी भरपूर खेळतो. आमचा एक गेम पिरियड असतो, त्यामध्ये बॅडमिंटन खेळणं हे असतंच. कॉलेजच्या आठवणी काही चांगल्या आठवणी? कॉलेज आमचं अण्णासाहेब शिंदे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते एक सर्वात जुनं कॉलेज म्हटलं जातं. आणि आठवणी जर म्हटलं तर मला एक नेहमीच आठवणीतली गोष्ट राहते, ती म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एक पॅरेंट्स मीटिंग असते प्रत्येक, म्हणजे 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर प्रत्येक पॅरेंट्स मीटिंग असते. त्यावेळेस 6 ते 7 दिवसांचा हा टोटल प्रोग्राम असतो. त्यामध्ये जेवढे काही आपले पॅरेंट्स असतात प्रत्येक विद्यार्थ्यांचे, त्यांना एकत्र बोलवून मग त्यावेळेस आमच्या पूर्ण कॅम्पसची माहिती दिली जाते. त्यांना ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं जातं, त्या ठिकाणी चालू आहे ते, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्या गौरव करण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत नवीन गोष्टी, म्हणजे जसं की आविष्कार वगैरे, याच्यामधून प्राइजेस वगैरे आहेत, त्याचे प्राइज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम असतो आणि एक गॅदरिंग असते. हे पूर्ण एक 5 ते 6 दिवसांचा टोटल कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक येतात, त्यांची एकमेकांशी ओळख होते आणि आमचीही त्यांच्याशी ओळख होते आणि एक वेगळंच वातावरण त्यावेळेस निर्माण होतं. ही खूप म्हणजे मला आवडलेली आतापर्यंतची कॉलेजमधली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट अशी वाटते. आणि तयारी कधीपासून सुरू केली होती? मी तयारी 2017 साली मी तयारी करायला सुरुवात केली, मेन फोकसली पास आउट झाल्यानंतर. पण आधी आपला प्रायमरी अंदाज होता
की आपल्याला प्राध्यापक व्हायचं. त्याच्यामुळे मग एक पेपर रिडिंगची एक सवय लावून घेतली होती आणि दुसरं एक अवांतर वाचन वगैरे थोडंफार करायचे. आणि आपलं MPSC म्हटलं की इंग्लिश असतंच, पण आपलं एक ग्रामीण भागाकडं असतं की झेडपीतून गेलं म्हणजे थोडं आपलं इंग्लिश थोडं विकत असतं. मग ते कसं सुधारवलं तुम्ही? कारण आता इंग्लिश मिडियमचं खूप जास्त वारं चालू आहे. हो, इंग्लिश मिडियमचं तर ते वारं आहे आणि इंग्लिशला दुसरा कुठला पर्याय पण नाही असं मानलं जातं. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे ते पण बरोबरच आहे. लिटरेचर इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी आहे, पण आपल्या मराठीला कमी समजूच नाही. मराठी आपली समृद्ध आहे आणि त्याच्यामुळे असं. आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठी चालते, तर MPSC करायला तर भरपूर सारं मटेरियल आहे, तर ते मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एवढा असा मराठी विषय इंग्लिश विषयाचा जो न्यूनगंड आहे तो बाळगला नाही पाहिजे. जर तुम्ही बाकीच्या फील्डमध्ये जात असाल तर इंग्लिशवरती काम केलंच पाहिजे. आणि आम्ही पण MPSC केली, मग आम्ही पण ह्या विषयावरती खूप काम केलं. जर म्हटलं तर मी जेव्हा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पूर्ण आमचा विषय पूर्ण डिग्री आहे तर ती इंग्लिशमधून होतच. आणि आपल्याला 11वी-12वीमध्ये पण इंग्लिशमधूनच सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मग त्या 11वी-12वीमध्येच जेव्हा मी ॲडमिशन घेतलं त्याच वेळेस मी इंग्लिशवरती काम करण्याचं काम सुरू केलं. जसं की स्पोकन इंग्लिशचे कोर्स केला आणि नंतर स्वतःच थोडेफार रोज 10 शब्द पाठ करणे डिक्शनरीवरून ते मी खूप जास्त केलं लहान 10वी-12वी पर्यंत. सगळ्यांचं असतंच की ते 10 शब्द दररोज कंटिन्यू. आणि ऍक्च्युली ते करणं पण गरजेचं आहे, बिकॉज एवढं आपला फॅमिलीमध्ये किंवा काय तर ते इंग्लिश बोलत नाही किंवा इंग्लिशचे शब्द आहेत तर ते आपल्या कानावरती कधी पडत नाहीत. मग त्या गोष्टी आठवणीत राहण्यासाठी. कसं शेड्यूल कसं होतं तयारी तुमचं जेव्हा चालू होती तयारी? किती तास तुम्ही अभ्यास करायचा? कारण आपण म्हणतो की 12 तास आम्ही अभ्यास करतो, आम्ही असं इंटरव्ह्यूमध्ये ऐकलंय. तुम्ही खरंच 12 तास अभ्यास केला होता का? 12 तास अभ्यास ऍक्च्युली कधी होतो जेव्हा इंटरव्ह्यू मेन्स वगैरे येतात, प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू वगैरे येतात तेव्हा 12 तास होतो. पण कंटिन्युअसली जर अभ्यास केला 8 ते 10 तास सफिशियंट असतात अभ्यास करणं. कारण की कुठल्याही विद्यार्थ्याला 12 तास 13 तास अभ्यास करणं प्रत्येक दिवशी होत नाही. मग अशा वेळी काय होतं, एखादा विद्यार्थी करतो अभ्यास, एक आठवडाभर तो कंटिन्युअसली 12 तास अभ्यास करू शकतो, पण त्याच्या पलीकडे तो करू शकत नाही. कारण की व्यक्ती आहेत, म्हणजे माणूस आहे तो, त्या काही शक्तींच्या पलीकडे आपण करू शकत नाही. मग तेवढं आहे. मेंटल स्टेबलसाठी काय करायचं? आपलं माइंड स्टेबल राहण्यासाठी तुम्ही काय करत असं काही योगा वगैरे काही? आमचा योगा असायचा, पण ऍक्च्युली कसं व्हायचं ना, आता 7 ते 8 या दरम्यान आपल्याला लायब्ररीमध्ये जाणं मस्त असायचं. मग अशा वेळी योगा वगैरे जास्त नाही जमायचा. एक 15 ते 20 मिनिटं मेडिटेशन करायचो आम्ही, बस तेवढंच. आणि रिफ्रेशमेंटसाठी काय करायचं? रिफ्रेशमेंटसाठी जर म्हटलं तर आमचं एक ठरलेलं असायचं की तुम्ही सोमवार ते सोमवार ते शनिवारपर्यंत फिक्स तुमचा तो कालावधी असेल तर तो पूर्ण अभ्यास करण्यासाठी. रविवारच्या दुपारपर्यंत आम्ही अभ्यास करायचो आणि दुपारनंतर आमचं ठरलेलं असं की एक मस्त चांगल्या ठिकाणी जायचं, मस्त जेवण करायचं सगळ्यांनी मित्रमैत्रिणींनी मिळून आणि तिथेच थोडंफार गप्पा मारायच्या. एवढं आमचं एंटरटेनमेंटचं असायचं. आणि जर एक्झाम्स वगैरे झाल्या, आता प्रिलिम्स झाली असेल, मेन्स झाली असेल, तर आमचं फिक्स असायचं की आम्ही ट्रेकिंगला जायचो. म्हणजे सगळे एक स्वतःला जसा स्ट्रेस असतो तसा आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना पण स्ट्रेस असतो. मग अशा वेळी सगळ्यांनी मिळून एकमेकांना सहकार्य करायचं आणि मस्त ट्रेकिंग वगैरे करायचं आम्ही. आणि तुम्ही पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालं कसं? नेमकं कधी अपयश आलं कारण मी पहिल्या दुसऱ्या राहिलात रँकमध्ये, अपयशाला कसं टॅकल केलं तुम्ही नेमकं? मी 2017ला अभ्यास स्टार्ट केला. 17 ते 18 पर्यंत मी क्लास केला जॉईन आणि त्याच्यानंतर मग मी 18ला पहिली प्रिलिम्स राज्यसेवेची दिली. त्यावेळेस पहिली प्रिलिम्स मी तिथं अपयशी झाले आणि तेव्हा हे माझं आयुष्यातलं पहिलं अपयश म्हणता येईल. आणि टेन्शन आलं तेच की पहिल्यांदा मी ऍक्च्युली त्यावेळेस खरं सांगायचं म्हटलं तर मी एक तास रडले होते मी. कारण ते खूप होतं, कारण मुलींचं असं असतं, मुलांचं ठीक होतं की त्याला नापास झालं, पण मुलींना खूप ते असतं की माझी मैत्रीण पास झाले किंवा झालं, मी कसं फेल झाले. पहिल्या त्यावेळेस मला अजूनही आठवतं मी 1 तास रडले होते त्यावेळेस. आणि त्याच वेळेस ठरवलं की इथून पुढे आपल्याला रडायची वेळ नाही आली पाहिजे. आणि तेव्हाच मग मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. मग मी अपयशी झाले
या मागची कारणं मी शोधली. म्हणजे आपण अभ्यास करत होतो, फक्त अभ्यासच केला की बाकीच्या काही गोष्टी केल्या, म्हणजे थोडाफार त्याचे पाहिला आपण. त्याच्यानंतर मग जे काही स्ट्रॅटेजी मी फॉलो केली होती त्याच्यामध्ये काही चेंजेस आपण करू शकतो का, त्याच्यासाठी मी खूप साऱ्या अधिकाऱ्यांशी बोलले, त्यांचे भेटी घेऊन बोलले, मग त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग नंतर एक स्वतःची अशी स्ट्रॅटेजी बनवून मग त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली 18च्या अपयशानंतर. मग 19ला मी प्रिलिम्स दिली, मेन्स दिली आणि इंटरव्ह्यू. मग याच्या तिन्ही ह्याच्यातून प्रोसेसमधून मी हे पडले. त्यासोबतच मी राज्यसेवेची दिली, त्याच्यानंतर त्यासोबतच मी फॉरेस्टची पण एक्झाम्स दिली आणि मग ते पूर्ण दोन्ही पण ह्याच्यामधून सक्सेस मिळालं. मला राज्यसेवेमधून नायब तहसीलदार पोस्ट मिळाली आणि नंतर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जर म्हटलं तर मग ACF अशी पोस्ट मिळाली. नायब तहसीलदार हे कसं हे केलं, चॉईस केलं की नायब की हे असं? नायब तहसीलदार एक महसूल डिपार्टमेंट मधली एक चांगली पोस्ट आहे, पण मी जर विचार केला तर एक क्लास 2 आणि क्लास 1 याच्यामधला मग मी क्लास 1. आणि एक पहिली गोष्ट की एक निसर्गाची आवडच होती मला पहिल्यापासून, ट्रेकिंग असू द्या, त्याच्यामुळे मला असं त्याची आवड असल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे फॉरेस्टच्या मध्ये आपण काम करू शकतो कॉन्झर्वेशन साठी. आणि कसं वाटलं मॅडम की त्याविषयी रिझल्ट लागला, कळलं आपण झालोय, त्या आधीच्या रात्रानंतरच्या रात्री खूप फरक आहे. कसं झालं नेमकं? नाही, तो रात्र म्हणताना येणार आपल्याला, तो क्षण असतो तुमच्या लिस्ट मध्ये नाव येणं, त्याच्या आधीचा कालावधी आणि नंतरचा कालावधी खूप बदल होतो, खूप म्हणजे खूप जास्त. मग त्याच्या जर म्हटलं आपण तर मग मी आपल्या लोकांकडचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा खूप, आणि इव्हन तो आपल्या फॅमिलीचा पण बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो आणि आनंदाचा क्षण असतो तो. कारण तुम्ही जवळपास 17 पासून प्रॅक्टिस तयारी करताय, त्या एवढ्या 4 वर्षात रात्री तुम्ही जागून अभ्यास केला. ऍक्च्युली असं नाहीये, म्हणजे 2017 ते 19च्या एक्झाम्स दिल्या मी, तिथून पुढचा खरा माझा डिप्रेशन नाही म्हणता येणार, पण एक कालावधी असा होता ना, त्या कालावधीमध्ये आमचं 19 नंतर कुठल्याही एक्झाम्स झाल्या नाहीत, कोरोना कालावधी होता आणि नंतर देखील मराठा आरक्षण, ह्या 2 गोष्टीमुळे आमचा रिझल्ट खूप लांबला. मग हा जो मधल्या काळातला जो पेशन्स होता ना, स्वतःवरती विश्वास ठेवून की आपल्याला पोस्ट मिळू शकते किंवा मिळणार आहे, यावरती विश्वास ठेवून स्वतःला आणखी मोटिवेट करणं की आपण आहोत म्हणजे आपण अपयशी नाही आहेत अजून, आपल्याला सक्सेस मिळणार आहे, पण वेळ लागतोय. पण खरंच आहे MPSC वाले किंवा UPSC वाले त्यांना खूप संयम तर सगळ्यात जास्त त्यांची महत्वाची, पेशन्स खूप महत्वाचं. कारण तुमचं आता सध्या खूप घोटाळे होत आहेत किंवा भरती रखडते, त्या तुमचं मत काय नेमकं की भरती सध्या निघत नाही, की निघाली तरी खूप कमी निघतात आणि आता आरक्षणाचा मुद्दा पण खूप आता चालू आहे सध्या. म्हणजे हा मराठा आरक्षण असू द्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तो एक पॉलिटिकल विषय झाला. पण तुमचा इम्पॅक्ट त्याच्यावर तुमचा पडतोच ना, काही ना काहीतरी इम्पॅक्ट होतो तुमच्या स्टुडंट वरती, कारण जागा निघत नाही, निघाल्या तरी मग त्या कोर्टाच्या याच्यामध्ये अडकतात त्या त्यावेळेस आरक्षण. आमची स्वतःचीच केस 2019ची, आम्हाला जॉईनिंग आलं 2022 साली. बापरे, तो 3 वर्षाचा पिरियड म्हणजे एकदम भयानक पिरियड होता. ते घरच्यांनी पण माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मीही स्वतःवरती विश्वास ठेवून ते थोडंफार हे केलं. मग त्याच्यानंतर एक्झाम्स पण कोरोनामुळे झाल्या नाहीत आमच्या. मग अशा वेळी काय फक्त आम्ही अभ्यास तर चालूच होता आमचा आणि त्याच्यासोबतच मग एक थोडंफार आम्ही काही ना काहीतरी ट्रेकिंग असू द्या किंवा स्पोर्ट्स वगैरे खेळायचं. डिप्रेशन तयारी करताना वगैरे काही डिप्रेशनचं असं ते पार्ट अँड पार्सल ऑफ दिस जर्नी असं म्हणता येईल. कसं टॅकल करायचं, कसं टॅकल करण्यासाठी डिप्रेशनचं म्हणजे एक मेन महत्वाची गोष्ट असते. डिप्रेशन आलं म्हटल्यानंतर एक स्वतःच वरती विश्वास कमी झाला की डिप्रेशन येतं. त्याच्यामुळे मग अशा वेळी आपल्या जे सोबतचे लोक आहेत त्यांच्याशी बोलणं हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. त्यांनी आपल्यावर विश्वास म्हणजे आपला जरी कधी कधी डगमगला विश्वास, तर त्यांचा आपल्यावरती विश्वास असतोच. मग त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्याशी ते आपण ज्या जर्नीमधून प्रवास करतोय त्या जर्नीमध्ये हे एक म्हणजे होतच आहे डिप्रेशन वगैरे. त्यावेळेस फक्त मग स्वतःवरती विश्वास ठेवून त्याच्यावरती काम करणं हे महत्वाचं राहतं. सोबत पाहिजे तर मैत्री किती कामाची ह्या सगळ्या पिरियड मध्ये. ग्रुप आपला असतो एक,
आपल्या कायम असतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे संगत खूप महत्वाची असते. संगतीमध्ये आपण एक चांगला मार्ग आणि वाईट मार्ग ते दोन्ही मार्गाकडे आपण म्हणजे हे ते संगत आपली डिसाईड करते की आपण कुठल्या मार्गाने प्रवास करणार आहोत. ते संगत जर विचार केला तर मी म्हणता येईल की मी खूप भाग्यवान आहे की माझ्यासोबतचे जे माझ्या मैत्रिणी आहेत त्या खूप मला सांभाळून घेणाऱ्या मिळाल्या आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनही. मी पण सपोर्ट केला त्यांना आणि त्यांनी पण सपोर्ट केला. त्याच्यामुळे आमचा एक प्रवास होता हा MPSCचा एक 17 ते 22 पर्यंतचा 5 वर्षांचा खूप असा सुलभ आणि सुखकर म्हणता गेला. आणि आम्ही किती 5 जणींचा एक ग्रुप होता. त्याच्यामध्ये जर म्हटलं आज प्रत्येकीला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करते आहे. चांगली गोष्ट झाली. हो, त्याच्यामुळे मी संगत ह्याच्यावरती मी कुठे पण बोलायला गेले ना त्यावेळेस सगळ्यांना ते सांगत असते. संगत खूप महत्वाची असते. सगळ्यात महत्वाची. आणि आता एक सगळ्यांना एक टिपिकल असतो की आपल्याला की घरी अभ्यास कर, आता 10वी पण अभ्यास कर, नंतर आरामच आहे. 12वीत अभ्यास कर, नंतर आरामच आहे. डिग्रीत असं झालंय का तुमचं की आता पोस्ट मिळाले तर आराम भेटतोय तुम्हाला? काय पोस्ट म्हणजे आता ते एक म्हणतात ना एक आपण म्हणतो ना ते 10वी पर्यंत अभ्यास केला मग तू निवांतचे, 12वी डिग्री झाली की तुला काय करायचंय तू निवांतचे, असं काही नसतं. ते म्हणजे आता सध्या मला आपण पोस्ट निघाली त्याच्यानंतर पण असे निवांतपणा येतच नाही. एक वेगळा प्रवास चालू होतो. फक्त प्रवास चालूच राहतो, फक्त एक असतात दिशा वेगवेगळ्या असतात. आणि आता तुम्ही झालात ACF झालात तर ट्रेनिंग कसं तुमचं कुठे झालं तुमचं ट्रेनिंग नेमकं? आमचं ट्रेनिंग सध्या कॅसफॉर्स डेहराडून येथे सध्या सुरू आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये आमचं कॅसफॉर्स डेहराडून आहे. 2 वर्षांचा कालावधी असतो आमचा ट्रेनिंग पिरियड असतो, ज्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जे काही गुण आत्मसात असायला पाहिजेत ते होण्यासाठी एक 2 वर्षांचा पिरियड असतो. फॉरेस्टचं टेक्निकल नॉलेज असू द्या किंवा फॉरेस्टमध्ये काम करण्यासाठी जे काही गुणांची किंवा क्षमतेची गरज असते ना तर ते पूर्ण 2 वर्षामध्ये आम्हाला मिळते, ट्रेनिंग मिळतं. त्याचं अनुभव कसा ट्रेनिंग सगळं जास्त? ट्रेनिंग बेस्ट पार्ट ऑफ द ACF लाईफ किंवा करिअर म्हटलं तर चालेल आपल्याला. 2 वर्षांच्या पिरियडमध्ये आम्हाला टेक्निकल नॉलेज म्हणजे कोर्सेस असतात, सब्जेक्ट्स असतात, त्याच्याविषयी टेक्निकल नॉलेज दिलं जातं. त्याच्यानंतर मग आम्हाला जे काही आपल्या पूर्ण भारत दर्शन घडवलं जातं, वेस्ट इंडिया, ईस्ट इंडिया, नॉर्थ आणि साऊथ, ह्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये आम्हाला फिरवलं जातं. ज्या काही नवीन फॉरेस्टच्या रिलेटेड ज्या काही नवीन गोष्टी आहेत, टायगर रिझर्व असू द्या, नॅशनल पार्क्स असू द्या, अशा ठिकाणी जे घडत आहेत, प्रत्येकजण काही नवीन इनिशिएटिव्ह घेत आहे त्याची माहिती मिळवून लोकांना काय सांगाल की आता वनरक्षण किती महत्त्वाचं झालं आहे आणि प्राण्यांना सांभाळून, कारण आता त्या प्रजातीत काही नष्ट होत चालल्या त्या मार्गावर. तर तुम्ही लोकांना काय सांगाल त्याबद्दल, वनरक्षणाबद्दल? त्याच्यासाठी तर एक महत्त्वाची गोष्ट पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि दुसरे जे काही संसाधनं आहेत, नैसर्गिक संसाधनं, त्यांचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. मग अशामध्ये जर म्हटलं तर आपण पहिली गोष्ट की आता आपण पाहतो क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे वातावरणामध्ये हवामान बदल झाला आहे, त्याच्यामुळे एक खूप सारा बदल घडतो आहे. काही ठिकाणी अतिदुष्काळ, मग काही ठिकाणी अतिवृष्टी, या गोष्टी 2 ॲडवर्स कंडिशन्स निर्माण झालेल्या आहेत. मग अशा वेळी जर म्हटलं तर एक स्वतः तुम्ही नेशन काय करते त्याच्यापेक्षा स्वतः काय त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन करू शकतो ते पाहिलं पाहिजे. मग त्याची स्टार्टिंग कुठून होऊ शकते? एक स्वतःच्या घरापासून होऊ शकते. तुम्ही तुमच्या जर पहिली गोष्ट जर उदाहरणार्थ म्हटलं तर आपण वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो. इलेक्ट्रिसिटीचं आहे तर ते इफिशियंटली यूज करू शकतो. आणि जे इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो मग त्याच्यामध्ये आपण ज्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत जसं सोलर पॅनल्स वगैरे त्याचा यूज करू शकतो. म्हणजे घरापासून जर सुरुवात केली तर निश्चितच देश आपला एक विकसित म्हणण्यापेक्षा एक एनर्जी इफिशियंट होऊ शकेल. एक शेवटचं असतं की आता MPSC पण अभ्यासक्रम बदलला, MPSC धर्तीवर आला आहे, तर मुलांना काय मार्गदर्शन कराल? कारण सगळा सिलेबस चेंज होत आला आहे. हो, 2025 साली जो आहे बदल, तो सिलेबसचा बदल होणार आहे. त्याच्यामध्ये
जर म्हटलं तर आत्तापर्यंतचं जे MPSCचं आहे तर तो पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह होता. आता इथून पुढचं सब्जेक्टिव्ह होणार आहे. मग अशा वेळी जो सिलेबस आहे त्याचं पूर्ण आकलन करणं, कशा पद्धतीने आपल्याला UPSCच्या पॅटर्नवरती येऊ शकतं असं हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल आम्हाला. तुमच्या पुढील वाटसाठी आमच्या